नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा। GBS गुलेन बारे सिंड्रोम किंवा जिया-बारे सिंड्रोम हा जो आजार आहे याच्याविषयी मी आपणाशी चर्चा करत आहे। तर आत्ताच पुण्यामध्ये ज्या आजाराचं काही प्रमाणामध्ये आउटबस्ट झालेला आहे तसं तर हा कमी प्रमाणात याची रुग्ण आढळतात, परंतु पुण्यामध्ये नुकतेच 100हून काही रुग्ण अधिक आढळल्यामुळे या आजाराविषयी आपणास माहिती असावी असा म्हणून आम्ही आज व्हिडिओ आपणासाठी बनवत आहे। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण नसांशी संबंधित हा आजार असल्यामुळे आणि काटे मल्टी होमिओपॅथीमध्ये नसांच्या संदर्भात आपण ट्रीटमेंट करत असल्यामुळे अनेक रुग्ण अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, तर GBS नेमकं काय? तर GBS हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया यांचं नुकतंच इन्फेक्शन झाल्या कारणामुळे मग ते पोटातून असेल किंवा रेस्पिरेटरी सिस्टममधून असेल, म्हणजे श्वसनातून जाऊ शकतं किंवा पाण्याद्वारे दूषित अन्नातून ते आपल्या पोटामध्ये व्हायरसेस बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया गेल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये आपली जी प्रतिकारशक्ती आहे, इम्युन सिस्टीम आम्ही ज्याला म्हणतो, ती इम्युन सिस्टीमच त्या व्हायरसला अटॅक करता करता ज्याचं नुकसान आपल्याच नसांना होतं। आणि नर्व डॅमेज झाल्यामुळं नसांचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, म्हणजे जे नसांना जे एक आवरण असतं ज्याला मायलिन शीथ म्हणतात, आणि या मायलिन शीथला डॅमेज झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे संवेदना घेऊन जाण्याचं काम असतं ते विस्कळीत होतं आणि मेंदूला जी चालना, मेंदूमुळे जी आपल्या शरीराला चालना मिळते ती चालना बंद होऊ शकते, म्हणजे याला रॅपिड प्रोग्रेसिव्ह पॅरालिसिस असंही म्हणतो आपण, किंवा याच्यामध्ये होऊ शकतं। तर याच्यामध्ये आढळणारे लक्षणं काय आढळतात? तर नुकतंच एखादं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन गेलं आणि पेशंटला जुलाब लागले, आणि जुलाब लागल्यानंतर काही काळामध्ये त्याला शरीरामध्ये पायांमध्ये अचानक वीकनेस वाटायला लागलं, थकवा वाटायला लागला आणि पायाची ताकद कमी होताना दिसायला लागली। पायांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये त्याला सुन्नपणा वाटायला लागला किंवा त्याला सोया टोचल्यासारखं वाटायला लागलं किंवा मुंग्या येणं हे लक्षणही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळी रुग्णांना दिसून येतं। अशी लक्षणं दिसायला लागल्यानंतर आणि ती जर झपाट्याने खालच्या पायाकडून वरती येताना दिसत असेल, स्नायू कमजोर होताना दिसत असेल, तर आपण याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। याच्यावरती उपचार पूर्णतः उपलब्ध नसल्यामुळे याचं वेळीत निदान आणि याला होमिओपॅथीमध्ये जे औषधं आहेत, आम्ही बघतो की पेरिफरल न्यूरोपॅथी ज्याला म्हटलं जातं, की त्यावरती जर होमिओपॅथी खूप चांगल्या रीतीने काम करत असेल तर नक्कीच नर्व डॅमेजवरती होमिओपॅथी या आजारातही सक्षमरित्या काम करेल ही खात्री आम्हाला रुग्ण बघताना दिसत आहे। म्हणून मित्रांनो, याला न घाबरता आणि गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार आपण जे काही याला वेळीच दाखवणं पण गरजेचं आहे। दाखवल्यानंतर हा आजार इतरांना पसरत नाही, परंतु आपल्याला झाल्यानंतर आपण त्यातून बरं होण्यासाठी, कारण काही केसेस याच्यामध्ये गंभीर होण्याची शक्यता असते, जसं की रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ शकतो, परंतु ते प्रमाण कमी असल्यामुळे, जसं की 100 मधल्या 15-16 लोकांना व्हेंटिलेटर लागला, परंतु ते रिकव्हरही होतात। परंतु लवकरात लवकर आपल्याला याला रिस्पॉन्स मिळावा आणि आपल्या बॉडीमध्ये पॅरालिसिस डेव्हलप होऊ नये, कारण 4-6 महिने त्या रिकव्हरीला जाऊ शकतात, वर्षही जाऊ शकतं, अशी परिस्थिती आपल्याकडे होऊ नये म्हणून जागरूकता, सतर्कता आणि ज्ञानाचा अभाव दूर करणे खूप गरजेचं असतं। म्हणून जिया-बारे सिंड्रोम सारख्या आजारामध्येही रेअर जरी असला तरी होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर त्याचा करू शकता। याबरोबरच मेडिकलच्या ज्या ट्रीटमेंट पार्ट आहेत तोही घेऊ शकता, जेणेकरून फ्लुइड लॉस वगैरे असेल तर तो रिप्लेस होईल आणि आपल्याला यापासून लवकरात लवकर त्रासापासून मुक्त होता येईल। म्हणून जिया-बारे सिंड्रोमसाठी ही आपण होमिओपॅथीचा विचार करावा। माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, 9096317290 या नंबरवरती आपण माझ्याशी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये चर्चा करू शकता आणि माझ्या हॉस्पिटलला पण भेट देऊ शकता। धन्यवाद।